नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पी.आर. रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरती 2024 मध्ये विचारले झालेले काही महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान प्रश्न. याच्यामध्ये आपण इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी आणि विज्ञानाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत. हेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पुढच्या भरतीमध्ये पण विचारले जातील. तर व्हिडिओला पूर्ण बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात? काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन सी, जांभरी मृदा. मित्रांनो, जसं मी प्रश्न वाचतो तसं तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा. पुढे, अयोग्य जोडी ओळखा. आता बघू याच्यातली अयोग्य जोडी कोणती आहे. तोला, नाशिक, हनुमान, धुळे, स्तंभा, नाशिक, तोरणा, पुणे. त्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन बी, हनुमान, धुळे हे काही अयोग्य जोडी आहे. पुढे, पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती आहे? किती आहे मित्रांनो? तर 17%. ऑप्शन ए एकदम बरोबर. किती आहे? तर 17% हे थंड असलेला भाग आहे. पुढं, अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला होता? कोणी केला होता? थॉमस जेफरसन. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे, जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचं नाव एक देशावरून ठेवलेलं आहे? म्हणजे जगातील असा कोणता महासागर आहे ज्याचं नाव एका देशावरून ठेवलेलं आहे? ते कोणतं आहे? हिंदी महासागर. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए, भिंगारा. पुढे, महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये किमान आणि कमाल प्रभाव समित्या किती असू शकतात? म्हणजे महाराष्ट्रातील महानगरपालिकामध्ये किमान आणि कमाल प्रभाग समित्या किती असू शकतात? किती असू शकते मित्रांनो? 3 ते 25. ऑप्शन सी एकदम बरोबर. किती? 3 ते 25. पुढे, इंग्रजांनी आपल्या ज्या स्थानिक स्वशासन बंधने लावून त्यांना अपंग केले आहेत असा आरोप इंग्रजांवर कोणी केला होता? म्हणजे इंग्रजांनी आपल्या या स्थानिक स्वशासक बंधने लावून त्यांना अपंग केले आहे असा आरोप इंग्रजांवर कोणी लावला होता? कोणी लावला होता? सुरेंद्रनाथ बेनजी. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. पुढे, नगर परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोणाकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सादर करतात? जे नगर परिषदेचे अध्यक्ष असतात ते कोणाकडे स्वतःचा पदाचा राजीनामा सादर करतात म्हणजे देतात? कोणाकडे देतात मित्रांनो? तर जिल्हाधिकारीकडे. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. पुढं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला होता? कुठे केला गेला होता मित्रांनो? तर मणिपूरमध्ये. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे, भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले होते? याचं उत्तर आहे ऑप्शन डी 1916. पुढे, कोणता घटक कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? कोणता घटक आहे जो कार्बनचे सर्वात जास्त शोषण करतो? कोणता करतो? तर महासागर. कार्बनचे सर्वात जास्त शोषण करणारा काय? महासागर. पुढे, पवनहंस लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? कोणत्या वर्षी करण्यात आली होती मित्रांनो? 1985. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. पुढे, मराठा लोकांसाठी मुंबई कायदे मंडळात स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी करण्यासाठी शाहू महाराजांनी कोणाला लंडनला पाठवले होते? कोणाला पाठवले होते? ऑप्शन बी, भास्करराव जाधव. कोणात? भास्करराव जाधव. एकदम योग्य. पुढे, 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा, कोणता जिल्हा? कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? म्हणजे 1920 साली महाड येथील कुलाबा जिल्ह्याचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे, पुणे महानगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसवावा अशी मागणी इसवी सन 1925 मध्ये कोणी केली होती? पुणे महानगरपालिकेने महात्मा फुलेंचा पुतळा बसावा अशी मागणी इसवी सन 1925 मध्ये कोणी केली होती? तर केशवराव जेधे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. केशवराव जेधे यांनी केली होती. पुढं, 1936 मध्ये मुंबईमध्ये प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कोणास ओळखले जात होते?
म्हणजे 1936 मध्ये मुंबईचे प्रति आंबेडकर किंवा दख्खनचे आंबेडकर म्हणून कोणास ओळखले जात होते? तर B.S. व्यंकटराव. ऑप्शन सी एकदम बरोबर. B.S. व्यंकटराव यांना ओळखले जात होते. पुढे 1773च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले? 1773च्या नियमानुसार कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे किंवा होते? कुठं? तर कोलकात्याला केलं होतं. पुढे कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे मोठे साठे आहेत? कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत? तर याच्यामध्ये आहे बॉक्साईड. बॉक्साईड या खनिजाचे साठे आहे. कुठे कुठे? कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड. हे MP प्रश्न मित्रांनो दरवर्षी पेपरला विचारला जातो. प्रश्न लक्षात राहू द्या. पुढे महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर लोकराज्य. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढं सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण? तर संत रामदास. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे? तर परमवीर चक्र. ऑप्शन बी एकदम बरोबर. विजयस्तंभ कुठे आहे? विजयस्तंभ कुठे आहे? तर विजयस्तंभ चित्तोरमध्ये आहे. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे जॅक मा हे आशियातील 6वे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे स्थापक व CEO आहेत? जॅक मा हे आशिया खंडातील 6वे श्रीमंत व्यक्ती असून कोणत्या व्यावसायिक संस्थेचे संस्थापक व CEO आहे? तर अलिबाबा. ऑप्शन डी काय? अलिबाबा. पुढे शॅडो कॅबिनेट ही संकल्पना कोणत्या देशात आढळते? शॅडो कॅबिनेट ही संकल्पना कोणत्या देशात म्हणजे आपल्याला बघायला भेटतं? कोणत्या देशात आढळते? तर ऑप्शन सी ब्रिटनमध्ये. कुठे? ऑप्शन सी ब्रिटन. पुढे बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिली राज्य कोणते? ते बालकांचे संरक्षण करण्यासाठी व हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते होते? ते होतं महाराष्ट्र. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे ब्रिटनमधील एशेड पुरस्कार हा कोणत्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो? ब्रिटनमध्ये एशेडेन पुरस्कार हा कोणत्या ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी दिला जातो? त्याचं उत्तर आहे सौर ऊर्जा. सौर ऊर्जाच्या संशोधनासाठी ब्रिटनमध्ये एशेडेन पुरस्कार हा दिला जातो. पुढे WHO नुसार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO नुसार कोणते शहर हे जगातील सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित शहर आहे? कोणतं आहे? टोकियो. टोकियो हे WHO नुसार सर्वात प्रदूषित किंवा ध्वनी प्रदूषित शहर मानला जातो. पुढं महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला? ज्या महिलांच्या संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा जे केलं जातं ते 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला? मित्रांनो? ऑप्शन डी सुरक्षित घर. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एक धार्मिक स्थळाचा व शहराचा विकास करणार आहे त्याबाबत अचूक पर्याय ओळखा. त्याचं उत्तर आहे पंढरपूर. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे रेल्वेने RPF हे नाव बदलून काय ठेवलेले आहे? रेल्वेने RPF हे नाव बदलून काय ठेवलेलं आहे? ऑप्शन डी इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. ऑप्शन डी एकदम योग्य उत्तर. पुढे भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? भारताची जी दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते आहेत? त्याचं उत्तर आहे लमान. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे भारत सरकारने सायबर गुन्ह्याचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम कोणत्या दिवशी राबवली गेली? 3 जानेवारी 2020. ऑप्शन सी एकदम बरोबर. 3 जानेवारी 2020. पुढे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे PSLV 40 प्रक्षेपणाच्या माध्यमातून एकूण किती उपग्रह अंतराळात पाठवले होते?
ऑप्शन बी 31 उपग्रहावरती पाठवलेले होते. पुढे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर सुमित मलिक. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. पुढे महाराष्ट्र सरकारने नुकतेच घोडागाडीचे नवीन अभयारण्य घोषित केले, हे कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे कोणत्या बँकेने कोविड-19 विमा पॉलिसी सुविधा सुरू केली आहे? कोणत्या बँकेने कोविड-19 विमा पॉलिसी सुविधा सुरू केलेली आहे? ऑप्शन बी एअरटेल पेमेंट बँक. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे, एअरटेल पेमेंट बँक. पुढे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्मित कारखाना अभयारण्यात केंद्राने मंजुरी प्रदान केली? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्मित कारखाना उभारण्यास केंद्राने मंजुरी प्रदान केलेली आहे? पुढे तर लातूर. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. पुढे नौदलात सामील झालेली स्कॉर्पिन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी ठरली? नौदलात सामील झालेली स्कॉर्पिन श्रेणीतील करंज ही कितवी पाणबुडी ठरलेली आहे? तर तिसरी. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे 2020 पर्यंत आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश कोणता ठरला? 2020 पर्यंत आशियाई विकास बँकेचा सर्वाधिक कर्जदार देश कोणता ठरलेला आहे? तर ऑप्शन सी आपला भारत. पुढे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण झाले? तर गिरीशचंद्र मुर्मू. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे 1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011 ची जनगणना ही कोणती जनगणना आहे? तर कोणती आहे? 15वी. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे मिझोरामचे नवीन राज्यपाल कोण आहे? मिझोरामचे नवीन राज्यपाल कोण आहे? तर कंपापती हरिबाबू. ऑप्शन डी एकदम बरोबर, कंपापती हरिबाबू. पुढे गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? ऑप्शन सी वेनगंगा. पुढे मी अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर महाराष्ट्र. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? तर 9व्या क्रमांकाचे राज्य आहे. पुढे कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? कोणता? ऑप्शन ए वाराणसी. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे अमरावती जिल्ह्याच्या सध्याच्या पालकमंत्री कोण आहेत? अमरावती जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? ऑप्शन ए यशोमतीताई ठाकूर. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तलाट्यावर जे नजीकचे नियंत्रण कोणाचे आहे? तर तहसीलदारचे असते. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे आंतरराष्ट्रीय वित्त निगमाची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय वित्त निगमाची स्थापना कधी झाली? तर 1956. ऑप्शन बी 1956. पुढे जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा इथं जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय आहे. पुढे जागतिक नागरिक संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक नागरिक संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो? 1 मार्च. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे थॉम्सन सीडलेस गुलाबी आणि अनाबेशाही व बंगलोर पर्पल या टिंबटिंबच्या जाती आहे. तर कसल्या जाती आहे मित्रांनो? हे द्राक्षाची जाती आहे, लक्षात राहू द्या. पुढे पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? ऑप्शन बी पोर्तुगीज. पुढे प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्राचार्याकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणता प्रयोग आहे मित्रांनो? तर नवीन कर्मणी प्रयोग, लक्षात राहू द्या. पुढे 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो? तर ऑप्शन ए विदा सावरकर. पुढे तू फारच चतुर आहेस ही वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे? तू फारच चतुर आहेस ही वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे? विधानार्थी. ऑप्शन सी एकदम बरोबर. माणसाचा जमाव तसेच सैनिकांचा
काय असतो? माणसाचा जमाव होता सैनिकांचा, तिन्ही बरोबर आहे. कोणते? पथक, तुकडी आणि पलटण. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे तोबळा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. तोबला या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. कोणता आहे? ऑप्शन बी दोष. पुढे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आधुनिक मराठीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर केशवसूत. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे? कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेलेले आहे? ऑप्शन सी दिल्ली. पुढे प्रदूषण हरित इलेक्ट्रॉनिक वाहकांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते? कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते? तर हिरव्या. पुढे भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत देशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड असेल? कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड असतील? याचं उत्तर आहे इयत्ता 9वी पासून. पुढे महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण ठरले आहेत? महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे व्यक्ती कोण ठरलेले आहेत? तर देवेंद्र फडणवीस. ऑप्शन ए. पुढे मनोहर पर्रिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पद भूषवले? मनोहर पर्रिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्री पद भूषवले? किती वेळा? तर 4 वेळा. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे नमस्ते थायलंड महोत्सवाची तिसरी आवृत्ती 2021 मध्ये कुठे संपली आहे? नमस्ते थायलंड महोत्सवाची तिसरी आवृत्ती 2019 मध्ये कुठे संपलेली आहे? कुठे? तर फनी वादळ. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे आंध्र प्रदेश व तमिळनाडूच्या किनारी भागात एप्रिल 2009 मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसला? कुठे जोरदार तडाखा बसला मित्रांनो? तर फनी वादळ. तर फनी वादळ. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. पुढे वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते? कुठून ते कुठपर्यंत धावते? तर दिल्ली ते वाराणसी. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे राजस्थानमध्ये गुजर व अन्य 4 जातींच्या लोकांना किती टक्के आरक्षण मंजूर झालेले आहे? किती टक्के आरक्षण मंजूर झालेलं आहे? तर 5%. ऑप्शन बी एकदम बरोबर. लक्षात राहू द्या. पुढे कामोदी और ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन सी तमिळनाडू. बरोबर. ऑस्ट्रेलिया या देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतलेली आहे? ऑस्ट्रेलिया या देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतलेली आहे? ॲथली अल्बानीज यांनी शपथ घेतलेली आहे. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातलेली आहे? कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातलेली आहे? तर चीन. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे हवामान खात्याच्या संशोधनातील निष्कर्षानुसार जागतिक सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे असते? कोणत्या शहराचे सर्वात जास्त तापमान असते? याचे उत्तर आहे चंद्रपूर. ऑप्शन सी. पुढे गड संवर्धन समिती व पुरातत्व विभागाद्वारे महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना सुरक्षित स्मारक घोषित करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन सी 57. पुढे रिझर्व्ह बँकद्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन 20 रुपयांच्या नोटांवर कोणते छायाचित्र आहेत? म्हणजे रिझर्व्ह बँकद्वारे जे नवीन नोटा निघत आहे 20 रुपयाचे, त्याच्यावर कोणाचे छाप आहे, छायाचित्र आहे? कोणाचे मित्रांनो? ऑप्शन बी वेळूची लेणी. पुढे महाराष्ट्र जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? कोणते राज्य आहे? तर राजस्थान. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्हा इथे कधी आढळला? महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात कधी आढळला? कधी आढळला? तर 9 मार्च 2000. लक्षात राहू द्या. पुढे 2014 मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली होती? कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली होती? तर भूतान. पुढे 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000च्या नोटावर नोटबंदीची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते?
कुठे गेले होते, कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते, तर जपानच्या दौऱ्यावर गेले होते. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण आहे? दासबोध ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर ऑप्शन बी समर्थ रामदास. पुढे महात्मा फुले यांनी डॅश या ग्रंथाद्वारे आपले विचार मांडले होते. कोणते ग्रंथ मांडले होते? तर वरील सर्व ग्रंथ हे शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म. पुढे रासगुप्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक डॅश यांनी सुरू केली. कोणी सुरू केली होती मित्रांनो? तर दादाभाई नौरोजी. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे ब्रिक्सच्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय कुठे आहे? ब्रिक्सच्या नवीन विकास बँकेचे मुख्यालय कुठे आहे? शांघाय. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे डॅश यांच्या मते 1857चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय. कोण? तर उत्तर आहे विदा सावरकर. कोणाच्या मते? तर विदा सावरकरांच्या मते. ऑप्शन बी एकदम बरोबर. ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग. पुढे आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असतो? प्रसरण. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे हिरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हिरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सोने. पुढे विरुद्धार्थी शब्द निवडा. अक्षर. अक्षराचा विरुद्धार्थी शब्द शर. पुढे वाक्याचे प्रकार ओळखा. ढग एवढे गरजत आहेत तर कदाचित पाऊस येईल. ढग एवढे गरजत आहेत तर कदाचित पाऊस येईल. हे काय? संकेतार्थी आहे. तर संकेत करतोय आपण. ढग एवढं गरजत आहे तर कदाचित पाऊस येईल. पाऊस पडलाय का नाही? आपण एक संकेत लावतोय, अंदाज लावतोय. पुढे डोळ्यासमोर धुंदी चढणे वाक्यप्रयोगाचा अर्थ ओळखा. डोळ्यासमोर धुंदी चढणे याचा वाक्यप्रयोगाचा अर्थ ओळखा. याचं उत्तर आहे गर्वाने माजणे. पुढे कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे? कोणते राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे? कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर काझीरंगा. काझीरंगा हे आसाममध्ये आहे. पुढे घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात येते? कुठे येते? 356 मध्ये. ऑप्शन सी एकदम बरोबर. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर ऑप्शन ए मेंडेले यांनी मांडला. पुढे ग्रँड ट्रंक रोड ने कोणती 2 शहरे जोडली आहेत? ग्रँड ट्रंक रोड ने कोणती 2 शहरे जोडलेली आहेत? ऑप्शन बी अमृतसर, कोलकाता. एकदम बरोबर. पुढे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली होती? 1931. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे मीन कॅम्प. मीन कॅम्प हे कोणते आत्मचरित्र आहे? मीन कॅम्प हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर हिटलर यांचे आत्मचरित्र आहे. पुढे 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले भारतीय कोण? राजद्रोहाच्या आरोपाखाली ज्यांना शिक्षा झाली होती असे पहिले भारतीय कोण होते? लोकमान्य टिळक. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद ओळखा. आता हे एकदम सोपं आहे मित्रांनो. तुम्ही एबीसीडी प्रमाणे लावले तर लगेच तुम्हाला कळेल. हे काय मी सॉल्व्ह करून दाखवत नाही बसत. याचं उत्तर आहे ऑप्शन सी MKY. पुढे कोणतीही संख्या पुढील संख्या येणारी प्रश्नाच्या जागी टाकता येईल. तुम्ही लॉजिक लावू शकता. एकदम सोपे प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी 13. पुढे पुढील अक्षराची पूर्ण करा. हे पण एकदम सोपं मित्रांनो, तुम्ही लावू शकता. ऑप्शन डी BDF. पुढे जर कार शब्द 5320 असा असतील तर Y कशा लिहावा? हे पण इझी आहे, तुम्ही लावून घ्या. याचं उत्तर आहे 27. पुढं सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन बी झॅकरिझम जॉन्स. झॅकरिझम जॉन्स यांनी लावला. पुढे इतिश्री करणे म्हणजे काय करणे? इतिश्री करणे म्हणजे काय करणे? शेवट करणे. पुढे भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण? भारतातील पहिले मोनोरेल चालवणारी महिला कोण होती? तो कोण आहे? तर जुईली भंडारे. पुढे नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो? नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणाचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो? तर 12वा क्रमांक लागतो. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात? म्हणजे यवतमाळ जे जिल्हा आहे त्यांना महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा सीमा स्पर्श करतात?
तर 6 जिल्ह्यांचा सीमास्पर्श करतात. पुढे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर 26 एप्रिल 1994. लक्षात राहू द्या, ऑप्शन सी. पुढे भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापलेला आहे? भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापलेला आहे? 2.4%. पुढे आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो? आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो? आता आहे मॅग्सेसे हा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. पुढे हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले? हरिजन साप्ताहिक कोणी सुरू केले? महात्मा गांधी. ऑप्शन डी एकदम बरोबर. जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता आहे? जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता आहे? तर रशिया. रशियाचं क्षेत्रफळ पण खूप मोठा आहे. पुढे भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? 1853. पुढे 18 गुणांचा खंडोबा म्हणजे काय? 18 गुणांचा खंडोबा म्हणजे काय? लबाड माणूस. पुढे 2 नद्यांमध्ये प्रदेशास काय म्हणतात? 2 नद्यांमध्ये प्रदेशास काय म्हणतात? काय म्हणतात? तर दुआब. पुढे राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? म्हणजे जेव्हा राष्ट्रपतीची निवड होती त्यामध्ये या 4 पैकी कोणताचा सहभाग कोणाचा नसतो? तर कोणाचा नसतो मित्रांनो? तर विधान परिषद सदस्यांचा सहभाग नसतात. पुढे भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते? भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली असते? कोणत्या पिकाखाली असते मित्रांनो? तर गहू. पुढे माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण होती? माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला कोण होती? अपंग विचारलेलं आहे, तर तो आहे अरुणिमा सिन्हा. ऑप्शन ए एकदम बरोबर. रब्बी हंगामा म्हणजे काय असतं? रब्बी हंगामा म्हणजे काय असतं? तर हिवाळी हंगाम. डॅश हे आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते. डॅश हे आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते. यशवंतचंद्र सेन. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या जिल्हा कोणता? सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे 2011च्या जनगणनेनुसार? तर तुझा उत्तर आहे ऑप्शन डी सिंधुदुर्ग. पुढे अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वारे असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं म्हटलेलं आहे? अजिंठा लेण्याच्या प्रवेशद्वारे असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं म्हटलेलं आहे? कोणता जिल्हा आहे मित्रांनो? ऑप्शन बी जळगाव. पुढे लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन डी पुणे. पुढे तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? ऑप्शन सी पुणे. पुढे यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर जळगाव. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? कोणत्या नदीला म्हटले जाते? तर कोयना नदीला. ऑप्शन डी एकदम बरोबर. दिना हे धरण खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? दिना हे धरण खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली. ऑप्शन बी एकदम बरोबर. आंबा घाट हा खालीलपैकी कोठून ते कोठे जाताना लागतो? आंबा घाट कुठे लागतो मित्र? कोल्हापूर ते रत्नागिरी. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी खालील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी खालील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर अमरावती. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढे पुणे व नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे? पुणे व नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय क्रमांक महामार्ग आहे? तर राष्ट्रीय क्रमांक महामार्ग 50. ऑप्शन डी एकदम लक्षात राहू द्या. पुढे तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर. पुढे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बी नागपूर. पुढे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूर. पुढे देहू आळंदी तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदींच्या काठी वसलेले आहेत?
कोणत्या नदीचे काठे वाचलेले आहेत? ऑप्शन बी इंद्रायणी. पुढे हिमवृषाली मराठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते आहे? हिमवृषाली साठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते आहे? तर पैठण. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढे राज्यामध्ये कोणत्या विभागांमध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? राज्यामध्ये कोणत्या विभागांमध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? कोणत्या ठिकाणी आढळतात? तर विदर्भामध्ये. पुढे औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता आहे? औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन सी गडचिरोली. पुढे अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? कलिंगड. ऑप्शन बी एकदम बरोबर, लक्षात राहू द्या. पुढे डोकलाम वाद कोणत्या 2 देशांमध्ये आहे? डोकलाम वाद कोणत्या 2 देशांमध्ये आहे? ऑप्शन डी भारत आणि चीन. पुढे आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मित्रांनो? तर रासबिहारी बोस यांनी केली. पुढे कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन बी गोदावरी. पुढे बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? ऑप्शन सी श्रीकांत देशमुख. पुढे कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतात? कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर अमोनिया. ऑप्शन बी. पुढे खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या समूहामध्ये समाविष्ट नाही? कोणता देश समाविष्ट नाही? दक्षिण कोरिया. पुढे स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन बी पंडिता रमाबाई. पुढे भारताच्या राष्ट्रीय फुटबॉलच्या संघाचा कर्णधार कोण आहे? भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे? मित्रांनो? सगळ्यांना माहिती आहे, सुनील छेत्री. पुढे जैन धर्मामधील पहिला तीर्थंकर खालीलपैकी कोणता? जैन धर्मामधील पहिला तीर्थंकर खालीलपैकी कोणता आहे? तर ऋषभदेव हे होते. पुढे शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? शहराचा प्रथम नागरिक कोण असतो मित्रांनो? ऑप्शन सी महापौर. पुढे आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर स्वामी दयानंद सरस्वती. ऑप्शन बी एकदम बरोबर. भारताचे 14वे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन सी बिहार. पुढे लढाऊ विमान मिग 21 एकटी चालणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण आहे? तर ऑप्शन बी अवनी चतुर्वेदी. पुढे महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? ऑप्शन सी वर्धा. पुढे पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे? तर बुरशी. पुढे काटेपूर्ण ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्ण ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? तर यवतमाळ. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी दिसतो? खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? तर 8 सप्टेंबर. लक्षात राहू द्या. पुढे पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? पालघर या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर ऑप्शन सी 1 ऑगस्ट 2014. पुढे मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणाचा असतो? मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणाचा असतो? ए राष्ट्रपती. पुढे कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे? कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे? उत्तर आहे शिवसागर. ऑप्शन एकदम बरोबर. पुढे दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी. पुढे राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? कोणते आहे? कलम 356. पुढे गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? आणि मित्रांनो हा प्रश्न दरवर्षी प्रत्येक पेपरला विचारला जातो. गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? महात्मा फुले यांनी लिहिला. लक्षात राहू द्या. पुढे मराठी भाषेची शिवाजी अशी खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढे मणिभाऊ हे कोणत्या महान व्यक्तीचे संबंधित आहे? मणिभवन हे कोणत्या महान व्यक्तीचे संबंधित आहे?
कोणत्या महान व्यक्तीचे आहे मित्रांनो? तो महात्मा गांधी. पुढे पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्राव होतो? तर ऑप्शन सी हायड्रोक्लोरिक ॲसिड. पुढे पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणतं रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणतं रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? तर क्लोरीन. ऑप्शन ए एकदम बरोबर. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन डी 1885. पुढे गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन सी लाला हरदयाल. पुढे अहमदनगर या शहरांमधून वाहणारी नदी कोणती आहे? अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी कोणती आहे? ऑप्शन सी सीना. पुढे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झालेली आहे? कोणत्या जिल्ह्याची झाली होती? ते ऑप्शन सी हिंगोली. पुढे पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? पंजाबचा सिंह असं कोणाला म्हटले जाते? तर लाला लाजपत राय. ऑप्शन बी. पुढे रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? रजत क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन सी अंडी उत्पादन. पुढे विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन सी राजस्थान. पुढे गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? कोणाचा मित्रांनो? तो ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर. तर मित्रांनो आज आपण विचारलं पोलीस भरतीला महत्त्वपूर्ण विचारलेलं आहे GK आणि याच्यात आपण काही मराठीचे पण प्रश्न घेतले होते. 175 आपण आज टोटल प्रश्न पाहिले. जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही चुका असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि PRD कोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.